नाही आणि त्यामुळे हा जो छोटासा व्यत्यय आलाय तो आपण सावरकरांच्या विचारांवर पुन्हा मंथन करण्याची एक संधीच समजूया. आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची 137वी जयंती आणि त्यानिमित्त आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चरित्राचा आणि त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य यज्ञाच्या वेदीवरचं धगधगतं अग्निकुंड. भारत मातेच्या या महान सुपुत्रांनी भारतीय स्वातंत्र्य समरामध्ये जे अतुलनीय योगदान दिलं त्याला खरोखर इतिहासात तोड नाही. भारत मातेला पारतंत्र्याच्या दास्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचा होम करून सावरकरांनी आपलं अवघं जीवन समर्पित केलं. चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली त्यावेळी सावरकर अवघे 15 वर्षांचे होते आणि चाफेकर बंधूंच्या त्या बलिदानामुळे व्यथित होऊन सावरकरांनी अष्टभुजेसमोर घेतलेली सशस्त्र क्रांतिकार्याची शपथ हेच त्यांनी आपलं जीवित ध्येय मानलं आणि हे ध्येय पूर्णत्वाला नेण्यासाठी त्यांनी पावलं उचलायला सुरुवात केली. मित्रमेळा या संघटनेची स्थापना करून त्याच्या माध्यमातून तरुणांच्या मनात आपल्या अंतःकरणातल्या देशभक्तीच्या बीजांचं रोपण करायला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सावरकर पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात दाखल झाले. तिथे लोकमान्य टिळक आणि काळकर्ते शिवराम परांजपे यांचा अनुग्रह त्यांना लाभला. तिथे त्यांनी विदेशी कापडाची भव्य जाहीर होळी केली. मित्रमेळा या संघटनेला अभिनव भारत या संघटनेच्या रूपात एक व्यापक स्वरूप प्राप्त करून दिलं आणि याच धर्तीवर लंडनमध्ये फ्री इंडिया सोसायटीची स्थापना केली. कुठलीही राज्यक्रांती प्रत्यक्ष प्रतिकाराशिवाय शक्य नाही हे सावरकरांना प्रकर्षाने जाणवलेलं होतं आणि म्हणून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःला पूर्णत्वाने झोकून दिले आणि परिणामस्वरूप राजद्रोहाच्या आरोपाखाली सावरकरांना ब्रिटिशांनी पकडलं. त्यांना लंडनमधून अटक करण्यात आली आणि त्यानंतरची शौर्याचं मूर्तिमंत रूपच धारण केलेली त्यांची ती मार्सेलिसची साहसी उडी त्रिखंडात गाजली. आपल्या मातृभूमीवरच्या उत्कट प्रेमाचं तिच्या स्वातंत्र्याच्या ध्यासाने घेतलेल्या प्रत्येक श्वासाचं त्यासाठी वेचलेल्या प्रत्येक क्षणाचं पारितोषिक म्हणून सावरकरांना 50 वर्षांची काळ्या पाण्याच्या 2 जन्मठेपांची शिक्षा ठोठावण्यात आली. पण हा पोलादी पुरुष डगमगला नाही, खचला नाही. ती शिक्षा सावरकरांनी हसत मुखाने स्वीकारली आणि तब्बल 10 वर्ष अंदमानात यमयातना भोगून आणि नंतर 3 वर्ष भारतातल्या तुरुंगामध्ये राहून सावरकर रत्नागिरीत परतले. त्यानंतर तिथे समाजोद्धाराचं महान कार्य त्यांनी उभं केलं आणि वयाच्या 83व्या वर्षी मातृभूमीसाठी चंदनाप्रमाणे अविरत झिजवलेल्या देहाचा त्याग करून सावरकरांनी आत्मार्पण केलं. अंगावर रोमांच फुलवणारी आणि त्याच वेळेला अंतर्मुख करणारी सावरकरांची ही विलक्षण रोमहर्षक चरित्रगाथा. पण सावरकर जसे श्रेष्ठ स्वातंत्र्य सेनानी होते तसेच ते थोर साहित्यिकही होते, महाकवी होते, क्रांतिकारकांचे कुलपुरुष होते, प्रखर विज्ञाननिष्ठ होते, हिंदू हृदय सम्राट होते, अमोघ वक्ता, कवी, इतिहासकार, नाटककार होते आणि या सगळ्याबरोबरच एक द्रष्टे राजकीय विचारवंत होते. आणि सावरकरांच्या व्यक्तित्वाच्या याच सगळ्या तुलनेनी कमी चर्चिल्या जाणाऱ्या पैलूंवर चिंतन करण्याचा आज आपण प्रयत्न करूया. सावरकर हे स्वयंप्रतिभेनी मुक्तपणे विविधांगी साहित्य प्रकारांमध्ये लीलया विहार करणारे एक थोर साहित्यिक होते. लेख, निबंध, कथा, कविता, नाटक, पोवाडे, महारत्या, चरित्र, आत्मचरित्र अशा विविध माध्यमातून सावरकरांनी जवळपास 10 सहस्त्र छापील पानं भरतील इतकं प्रचंड लेखन केलं. सावरकरांच्या साहित्याचा आवाका अफाट आहे. या प्रज्ञावंतांनी ज्या ज्या विषयांना हात घातला त्या विषयांचं त्यांनी सोनं केलं. समाजकारण, राजकारण, धर्म, विज्ञान, क्रांतीचं तत्वज्ञान, संस्कृती, थोर क्रांतिवीरांची चरित्र अशा नानाविध विषयांवर सावरकरांनी विपुल लेखन केलं. सावरकरांचं संपूर्ण साहित्य हे प्रखर राष्ट्रनिष्ठेमधून आकाराला आलेलं. ते म्हणत साहित्य हे राष्ट्रहितैषीच असलं पाहिजे.
माणसाच्या आणि पर्यायाने राष्ट्राच्या निकडीच्या गरजा, त्याचा स्वाभिमान आणि सुरक्षितता साहित्यानं सदैव चिंतिली पाहिजे, त्याचं भान ठेवलं पाहिजे, ही सावरकरांची साहित्याकडून अपेक्षा होती. काव्य हे रडगाणं नसावं तर रणगाणं असावं. साहित्याच्या शास्त्रालाही आधार हवा, तो शस्त्राचा. कारण राष्ट्र कसं आहे यावरच त्याचं साहित्यही अवलंबून असतं. राष्ट्र जर दुर्बल, पराभूत आणि सत्वहीन असेल तर त्याचं साहित्यही तसंच निपजणार. आणि म्हणून राष्ट्रनिर्मिती आणि त्याचं बलोत्थान याकडे आधी लक्ष पुरवलं पाहिजे, असं सावरकरांचं आग्रही प्रतिपादन होतं. सावरकरांनी लहान वयापासूनच साहित्याचा गाढा अभ्यास केलेला होता. ते एक चिंतनशील आत्मविष्कारातून प्रकट होणारे प्रतिभावान कवी होते. त्यांचं काव्य वाचताना व्यास, वाल्मिकी, भवभूती, कालिदास, होमर, मिल्टन, संत ज्ञानेश्वर अशा सगळ्या महाकवींचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. इतकं यशोदात्त आणि भव्योदात्त जीवनदर्शन महाकवी सावरकर आपल्या काही साहित्यामधून घडवतात. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी सावरकरांनी श्रीमंत सवाई माधवरावांचा रंग हा फटका लिहिला. अनेक स्तोत्र, आरत्या, पोवाडे यांची रचना त्यांनी बालवयातच केली. याच काळामध्ये सावरकरांनी रचलेली शिवरायांची आरती ऐकली की आजही प्रत्येकाच्या मनात चैतन्याचा संचार झाल्याशिवाय राहत नाही. सावरकर लंडनला असताना आपल्या दोन्ही बंधूंना अटक झालीये हे वृत्त कळल्यानंतर हा धक्का पचवणारी आपली वहिनी किती शोकाकुल झाली असेल या कल्पनेनी सावरकरांनी आपल्या वहिनीला तू धीर सोडू नकोस असं सांगणारी कविता लिहून पाठवली. त्यामध्ये सावरकर लिहितात, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती, कोण त्यांची महती गणती करीत असे, मात्र अमर होई ती वंशलता निर्वंश जिचा देशा करिता. अशा शब्दात ते आपल्या वहिनीचं मनोबल वाढवतात. तिला म्हणतात, जयासी तुवा प्रतिपाळिले, मातेचे स्मरण होऊ न दिले, श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तो तुझ नमी. अशा प्रेमपूर्ण शब्दात आपल्या वहिनीचं ते सांत्वन करतात. आणि याच आपल्या प्रिय माते समान येसू वहिनीला सावरकरांनी लंडनच्या ब्रिक्स्टन तुरुंगातून माझे मृत्यूपत्र ही कविता पाठवली. आणि त्या कवितेमध्ये आपण देशसेवेचं हे व्रत कसं घेतलं हे सांगताना सावरकर म्हणतात की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची धरिले वाण करी हे सतीचे. आणि हे सतीचं वाण अतुलनीय धैर्याने सावरकरांनी अखेरच्या श्वासापर्यंत पेललं. तीनही सावरकर बंधूंनी भारत मातेसाठी स्वतःला झोकून दिलेलं होतं. अशा प्रकारचं हे इतिहासातलं एकच उदाहरण असावं. आणि ते हे सावरकर मातृभूमीला उद्देशून काय म्हणत असतील ते म्हणतात, हे काय बंधू असं तो जरी साता आम्ही, त्वत्स्थंडिलीच दिधले असते बळीनी. काय सावरकरांचं देशप्रेम आहे बघा. वयाच्या 15व्या वर्षी अष्टभुजेसमोर घेतलेल्या त्या प्रतिज्ञेचं सावरकरांना जीवनात एक क्षणही विस्मरण झालं नव्हतं. हेच त्यांच्या या दोन्ही कवितांवरून आपल्या लक्षात येईल. ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर गेले असताना मातृभूमीच्या विरहानी व्याकुळ होत सावरकर सागराला विनवतात, ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. सावरकरांच्या प्रतिभेचा आणि त्यांच्या देशप्रेमाचा कळस ठरलेली त्यांची कविता म्हणजे त्यांनी रचलेलं स्वतंत्रतेचं स्तोत्र. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण, तुझं सकल चराचर शरण. या ओळी सावरकरांच्या उत्कट देशभक्तीची साक्ष देतात. श्री वि. स. जोग असं म्हणतात की जनगणमन आणि वंदे मातरम या दोन्ही राष्ट्रगीतांचा संपूर्ण सन्मान करून असं म्हणावं वाटतं की तात्यांचं स्वतंत्रतेचं हे स्तोत्र या देशाचं तिसरं राष्ट्रगीत होऊ शकेल इतकं ते विलक्षण प्रत्ययकारी. ज्या अंदमानच्या नावाने आणि तिथल्या भीषण अत्याचारांच्या कथा ऐकताच
मी म्हणणाऱ्यांची महत्वाकांक्षा, जीवनाकांक्षा करपून जावी. रात्रंदिवस मनात आत्महत्येच्या विचारांनी थैमान घालावं. एक वेळ नरक परवडला पण अंदमान नको असं वाटावं. त्या अंदमानच्या काळकोठडीमध्ये असताना सावरकरांनी महाकाव्यांची रचना केली आणि बाहेर पडल्यानंतर स्मरणाच्या जोरावर त्यांचं लिखाण केलं. त्यांनी मराठी व्याकरणामध्ये वैनायक नावाच्या वृत्ताची निर्मिती केली. तसंच शेकडो इंग्रजी शब्दांसाठी पर्यायवाचक मराठी शब्द शोधून काढले जे आजही प्रचलित आहेत. कमला, गोमांतक, विरहोच्छ्वास यासारख्या मराठी साहित्यातल्या अजरामर महाकाव्यांचं सृजन अनुभवण्याचं भाग्य अंदमानच्या त्या काळ्या कोठडीला लाभलं. आणि त्याच अंदमानच्या काळ्या कोठडीमध्ये यमयातना भोगत असताना सावरकरांना अनादि मी अनंत मी हा साक्षात्कार झाला आणि हा नरसिंह मृत्युंजय ठरला. सावरकर ज्याप्रमाणे महाकवी होते तसेच ते नाटककारही होते. रत्नागिरीमध्ये असताना त्यांनी लिहिलेली उशाप, उत्तरक्रिया, संन्यस्त खड्ग ही नाटकं आजही अजरामर आहेत. सावरकर इतिहासकारही होते. जाज्वल्य राष्ट्रप्रेम आणि प्रखर स्वातंत्र्यनिष्ठा हा सावरकरांच्या समग्र व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य विशेष असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक उक्ती आणि कृतीमध्ये हा त्यांचा व्यक्तित्व विशेष प्रकर्षाने प्रकट झालेला आपल्याला दिसून येतो. आणि सावरकरांचं इतिहास लेखनही याला अपवाद नाही, ते सुद्धा याच वैशिष्ट्याने नटलेलं आहे. क्रांतिकार्यामध्ये सक्रिय असताना सावरकरांच्या हे लक्षात आलं की कुठलीही क्रांती सर्वप्रथम मनात घडते आणि नंतर कृतीत उतरते. त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर सर्वप्रथम भारतीयांच्या मनाला आलेली मरगळ दूर करून त्यांच्या अंतःकरणात देशभक्तीचा वन्ही प्रज्वलित केला पाहिजे. आणि या चिंतनामधून जोसेफ मॅझिनी आणि 1857चं स्वातंत्र्य समर हे 2 ग्रंथ आकाराला आले. या ग्रंथांची घराघरात पारायणं व्हायला लागली. नाही, राष्ट्रे कधीही मरत नाहीत या वाक्यापासून सुरू होणाऱ्या जोसेफ मॅझिनीच्या प्रस्तावनेतले उतारेच्या उतारे मुखोद्गत करून पाठ म्हणून दाखवणारी पिढी तेव्हा लोकांनी अनुभवली. 1857चं स्वातंत्र्य समर तर क्रांतिकारकांची भगवद्गीता ठरलं. 6 सोनेरी पाने या ऐतिहासिक ग्रंथाद्वारे सावरकरांनी हिंदूंचा समग्र इतिहास हा अखंड पराभवाचा इतिहास आहे या प्रवादावर मात करत हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचं स्फूर्तिदायक दर्शन घडवलं. समर्पण, संयम, त्याग, शौर्य, धैर्य आणि तेजस्विता या मानवी गुणांचा सर्वोच्च आविष्कार असणारी सावरकरांची जीवन कहाणी अर्थात माझी जन्मठेप हे त्यांचं आत्मचरित्र म्हणजे तर चालती बोलती वीजगिशू प्रेरणा आहे. या माझी जन्मठेप बद्दल बोलताना गुरुवर्य द.भी. कुलकर्णींनी म्हटलंय की जर मराठी साहित्यामधल्या एकाच पुस्तकाला नोबेल पारितोषिक द्यायचं असं ठरवलं तर त्यासाठी सावरकरांच्या माझी जन्मठेप या ग्रंथाची निवड करावी लागेल. सावरकरांच्या साहित्याचं मूल्य चिरंतन आहे. आजच्या या वर्तमान परिस्थितीमध्येही त्यांची साहित्यिक मूल्य तितकीच उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरू शकतील. हिंदुस्थानच्या सर्वांगीण विकासाच्या मार्गामध्ये सावरकरांचं संपूर्ण साहित्य एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आजही मार्गदर्शक ठरू शकेल इतकं ते चिरंजीवी स्वरूपाचं आहे. साहित्याबरोबर सावरकरांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक अलौकिक पैलू म्हणजे त्यांचं वक्तृत्व. सावरकर हे अमोघ आणि प्रभावी वक्ते होते. मराठी वक्तृत्वाच्या मानदंडामध्ये सावरकरांचं बोलणं ते ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्या रसिकांच्या कानामनात कायम निनादत राहील. काश्मीरच्या नंदनवनापासून मलयगिरीच्या चंदनवनापर्यंतचा हिंदुस्थान आमचा आहे असं ठणकावून सांगणारे सावरकर विराट सभांचे भूषण असत. 1957 मध्ये 1857च्या स्वातंत्र्य समराची शताब्दी साजरी करण्यात आली आणि त्यावेळी दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमलेल्या सुमारे 10 लाख श्रोत्यांनी सावरकरांच्या गगनभेदी वक्तृत्वामुळे जणू वैचारिक समाधीचा अनुभव घेतला. सावरकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि त्या राष्ट्रनिष्ठेमधून आकाराला आलेली विज्ञाननिष्ठा, बुद्धिनिष्ठा या त्यांच्या जीवनाच्या प्रेरणा होत्या.
सावरकरांच्या जीवनात प्रत्येक ठिकाणी विज्ञाननिष्ठेचा वैचारिक आविष्कार झाल्याचे दिसून येते. त्यांनी विज्ञाननिष्ठ निबंध लिहून समाज प्रबोधन आणि जनजागृती केली. ज्यांना कुठलाही आधार नाही अशा जुन्या परंपरा रूढी यांच्यावर त्यांनी आघात केला आणि ज्या त्यांना पटल्या त्या विज्ञानाच्या आधारे प्रमाणसिद्ध करून समाजापुढे ठेवले. समाजातल्या दैवविषयक चुकीच्या समजुती, अज्ञान आणि अंधश्रद्धा याविषयीची चर्चा जशी सावरकरांच्या निबंधांमध्ये झालेली आहे तशीच ती सावरकरांच्या कथांमध्ये सुद्धा झाली. समाजाला जागृत करणं, सावध करणं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पारखणं हा त्यामागचा हेतू होता. काळाच्या ओघात समाजाने काय टिकवावं आणि काय टाकून द्यावं ह्याचा विचार करण्यासाठी सावरकरांनी समाजाला प्रवृत्त केलं. आणि मग अशा वेळी त्यांच्या त्या कथा तांत्रिक किंवा कलेच्या दृष्टीने देखण्या नसतील तरी सावरकरांना त्याची फिकीर नव्हती. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांची एखादी कथा समाजाला रिझवते की नाही यापेक्षा ती समाजाला शिकवते की नाही हे जास्त महत्वाचं होतं. एखादा समाज प्रगती करतो तो संस्थात्मक बदल करून नाही तर त्याच्या अंतःकरणात विज्ञाननिष्ठा रुजते तेव्हा. आणि आंधळा धार्मिकतावाद आणि अंधश्रद्धा हे या विज्ञाननिष्ठ परिवर्तनाच्या मार्गातले अडथळे आहेत. त्यामुळे सावरकरांनी या अडथळ्यांवर धारदार प्रहार केले आणि त्यांच्याऐवजी विज्ञानाचा यंत्रशीलतेचा पुरस्कार केला. यंत्रांमुळे बेकारी वाढत नाही तर ती विषम वाटणीमुळे वाढते आणि विषम वाटणी हा यंत्रांचा नसून समाज रचनेचा दोष आहे असं मूलभूत अभ्यासपूर्ण प्रतिपादन सावरकरांनी 2 शब्दात 2 संस्कृती, यंत्रबळ नव्हे मंत्रबळ यासारख्या आपल्या लेखांमधून केलं. पण सावरकर विज्ञानाचा हा सगळा पुरस्कार करत असताना ते विज्ञानाच्या सीमा सुद्धा मान्य करतात. आजही विज्ञानाला विश्वातली काही भौतिक आणि आत्मिक गौप्य कळणार नाहीत, उलगडणार नाहीत, काही कोडी सुटणार नाहीत. पण म्हणून ती तशी आज मला सुटलेली नाहीत हे विज्ञान निसंकोचपणे मान्य करेल आणि ती सोडवण्याच्या प्रयत्नात सिद्धी प्राप्त होईपर्यंत त्यांच्याविषयीच्या कल्पना एखादी उपपत्ती, एखादा तर्क किंवा एखादी सूचना म्हणूनच पुढे ठेवेल ही वस्तुस्थिती सावरकर आपल्या लक्षात आणून देतात. ते आग्रही प्रतिपादन करतात की या विज्ञान युगामध्ये समाज रचनेची जी संघटना करायची ती प्रत्यक्ष ऐहिक आणि विज्ञाननिष्ठ तत्वांवरच करायला हवी. ज्या मार्गावर चालून इंग्लंड, रशिया, जपान यासारखे देश बलसंपन्न झाले त्याचप्रमाणे आपलं हे हिंदू राष्ट्रही झाल्याशिवाय राहणार नाही. भारताने पाश्चिमात्यांचा विज्ञानवाद घ्यावा आणि त्याचबरोबर गीता प्रणित समस्त जगाचं कल्याण करणारा मार्गही चोखळावा असं समतोल दृष्टी ठेवून सावरकर प्रतिपादन करतात. या सावरकरांविषयी पु ल देशपांडे म्हणतात की आधुनिक काळातल्या इहवादी विज्ञान महर्षींमध्ये सावरकरांचं नाव आदराने घ्यावं लागेल. सगळ्या क्षेत्रातला आंधळेपण दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला. सावरकरांच्या जीवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती. सावरकरांचा हा विज्ञानवाद, हा बुद्धिवाद काही फुकाचा नव्हता. ते सिद्धांतप्रिय बोल घेवढे सुधारक नव्हते. जो बुद्धिवाद, जो ध्येयवाद त्यांनी समाजाला सांगितला तोच त्यांनी स्वतःही आचरणात आणला आणि त्यासाठी प्रसंगी आपल्या लोकप्रियतेची किंमत जरी चुकवावी लागली तरी त्यासाठी सावरकरांची तयारी होती. वरम जनहितम ध्येयम केवलान जनस्तुती हे त्यांचं ब्रीद होतं आणि याची साक्ष देतात विज्ञाननिष्ठेच्या आधारावर सावरकरांनी रत्नागिरीमध्ये केलेले जातीमुक्त समाज रचनेसाठीचे प्रयत्न. 1921 मध्ये सावरकर अंदमानातून बाहेर पडले. त्यानंतर 3 वर्ष ते भारतातल्या तुरुंगात होते आणि 1924 मध्ये कुठल्याही राजकीय कृतीमध्ये सहभागी व्हायचं नाही आणि रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध राहायचं या अटींसह सावरकरांची मुक्तता करण्यात आली. 1924 ते 1937 या काळामध्ये सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते आणि त्या काळात त्यांनी तिथल्या सामाजिक प्रश्नांना हात घातला. एक आदर्श हिंदू राष्ट्र कसं असलं पाहिजे? समतायुक्त, शोषणमुक्त आणि निर्दोष असलं पाहिजे.
पण प्रत्यक्षात आपला समाज कसा होता? वर्णद्वेष आणि जातीद्वेषाच्या आधारावर शतखंडित झालेला होता. उच्च नीचता, अस्पृश्यता यामुळे हिंदू समाज जरा जर्जर झालेला होता. विविधतेत एकता आणि त्यातून जीवनाची सुंदरता यावर विश्वास ठेवणारा भारतीय समाज आज छिन्नविच्छिन्न अवस्थेमध्ये येऊन पोचलेला होता. तो माणसांमध्ये भेद करायला लागला होता. शिवाची उपासना करणारा हा समाज त्या शिवाचं रूप असलेल्या माणसाला शिव नको म्हणायला लागला होता. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? या सगळ्या प्रश्नांची आपल्या कृतीतून उत्तरं देण्यासाठी सावरकर पुढे सरसावले. त्यांनी भारतीय समाजाच्या सामाजिक परिवर्तनासाठी एक निश्चित दिशा ठरवली आणि त्यासाठी त्यांनी सप्तशृंखला मांडली. स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, व्यवसायबंदी, वेदोक्तबंदी, शुद्धीबंदी आणि सिंधुबंदी किंवा समुद्रबंदी याला सावरकर 7 बेड्या असं संबोधतात. या 7 बेड्या जेव्हा भारतीय समाज तोडेल तेव्हा तो समतेच्या दिशेने वाटचाल करेल हे सावरकरांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम अथक प्रयासांनी रत्नागिरीमध्ये घडवून आणले. अस्पृश्यांबरोबर स्नेहभोजनाचे मेळावे घेतले. आपल्या पत्नीच्या सहाय्याने अस्पृश्य स्त्रियांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतले. आपल्या काही सवर्ण स्नेहांबरोबर त्यांच्या वसाहतीमध्ये जाऊन ते भजनांचं गायन करायला लागले. या सगळ्यामुळे रत्नागिरीत एक आमूलाग्र परिवर्तन घडवून आलं. तिथल्या लोकांमध्ये बंधुत्व जागृत झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला सावरकरांनी पाठिंबा दिला आणि त्यांच्या काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या वेळेस जाहीर पत्रक काढून त्यांना मंदिर प्रवेश द्यावा असं आवाहन केलं. रत्नागिरीतल्या अतिशय प्राचीन अशा विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी अस्पृश्यांना प्रवेश मिळवून दिला आणि तेव्हाच ते दृश्य पाहिल्यानंतर संवेदनशील अंतःकरणाचे सावरकर भावविभोर झाले आणि मला देवाचं दर्शन घेऊ द्या ही भावप्रवण कविता त्यांच्या मुखातून बाहेर पडली. त्यांचे डोळे पाण्याने भरून आले. सगळ्यांसाठी खुल्या असणाऱ्या पहिल्या पतित पावन मंदिराची त्यांनी रत्नागिरीमध्ये स्थापना केली. जवळपास 500 मंदिरं अस्पृश्यांसाठी खुली केली. सावरकरांचं रत्नागिरीतलं हे सगळं कार्य बघून अस्पृश्योद्धारासाठी आयुष्यभर काम करणारे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे तर इतके प्रभावित झाले की ते म्हणाले, ह्या कार्याच्या पूर्ततेसाठी परमेश्वरांनी माझं उरलेलं आयुष्य वीर सावरकरांना द्यावं. ह्यापेक्षा मोठं प्रशस्तीपत्रक दुसरं कुठलं असू शकतं. सावरकरांचं रत्नागिरीतलं ते सगळं कार्य आणि त्यांच्या प्रचंड उपस्थितीतले हळदी कुंकवाचे कार्यक्रम बघून भाई माधवराव बागल म्हणाले की हे सावरकर जर आमच्या घाटावर झाले असते तर आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो असतो. पण आपलं दुर्दैव असं की सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्ववादामुळे त्यांच्या दलितोद्धाराच्या कार्याकडे कायमच दुर्लक्ष केलं गेलं. वास्तविक सावरकरांचा हिंदुत्ववाद हा मूलतः प्रखर राष्ट्रवादच होता. सावरकरांच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी सावरकरांची हिंदू या शब्दाची केवळ व्याख्या समजून घेतली तरी पुरेसे. ते म्हणतात, आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदू रीतिस्मृता. सिंधू नदीपासून सिंधू पर्यंत अर्थात सागरापर्यंत पसरलेल्या या विशाल भूभागाला आपली पितृभूमी आणि आपली पुण्यभूमी मानणारे सगळे हिंदू इतकी सावरकरांची हिंदुत्वाची भूमिका व्यापक आहे. या देशात राहणाऱ्या आणि या देशावर मातृवत प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला सावरकर हिंदू मानतात. हिंदू संस्कृती, हिंदू तत्वज्ञान, भारतीय आणि जागतिक इतिहास यांचं सखोल अध्ययन केल्यानंतर अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी हिंदू तत्वज्ञानाची कास धरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे या द्रष्टा महापुरुषांनी ओळखलं होतं. आणि यातूनच हिंदुत्व आणि हिंदू पदपातशाही हे 2 ग्रंथ आकाराला आले. हिंदू महासभेच्या व्यासपीठावरून सावरकरांनी निक्षून सांगितलं, एडवर्डला घालवून औरंगजेबाला गादीवर बसवण्यासाठी क्रांतिकारकांनी आपल्या रक्तानी फाशीचे खांब भिजवले नाहीत. हिंदुत्व हेच आमचं स्वत्व आहे, तोच भारताचा आत्मा आहे. संयुक्त राष्ट्रसंघांनी एखाद्या समाजाला
राष्ट्रीयता प्राप्त करण्यासाठी जे निकष ठरवले ते लागू केल्यानंतरही हिंदूंना राष्ट्र म्हणून उभं राहण्याचा निसर्गदत्त अधिकार कसा आहे ते सावरकरांनी सप्रमाण सिद्ध केलं. त्यांनी सांगितलं, हिंदूंमध्ये जरी विविधता असली तरी जगातल्या इतर लोकसमूहांपेक्षा हिंदू हा आपल्या स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांनी आणि आगळेपणांनी उठून दिसणारा असा लोकसंघ असल्यामुळे तो राष्ट्र होय. हिंदूज आर नेशन बाय देमसेल्व्स. तो केवळ एक धर्म नाही तर ती आमची संस्कृती आहे, जी उदार, सहिष्णू आणि सर्वसमावेशक असल्यामुळे तिच्यामध्ये सर्व धर्म, पंथ, संप्रदाय एकत्रितपणे आणि निर्भयपणे नांदू शकतात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सुद्धा हिंदुत्वाची व्याख्या करताना हेच सांगितलं. ते म्हणतात, हिंदुइझम इज नॉट अ रिलिजन, इट इज अ कॉमनवेल्थ ऑफ मेनी रिलिजन्स. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने हिंदू काय आहे हे सांगताना म्हटलं, हिंदू हा एक संप्रदाय नाही, त्याचं एक कर्मकांड नाही, त्याचं एक पुस्तक नाही, त्याचा कुणी एक प्रेषित नाही, तर हिंदू ही एक जीवनशैली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या काव्यामधूनही हिंदुत्वाचा हाच आशय व्यक्त होतो. ते म्हणतात, हिंदुत्व नहीं है वेशभूषा, ना रंग है ना जात है, ना पक्ष है ना भक्ष है ना और कोई बात है, जो स्वप्रकाशी सत्य है वही नित्य है, निज तत्व है, जिस पर खड़ा यह विश्व है, सच्चा वही हिंदुत्व है. नेमकी हीच सावरकरांची भावना होती. त्यांना हिंदुत्व या शब्दाकरता हिंदुइझम हा पर्यायी इंग्रजी शब्द सुद्धा मान्य नव्हता. हिंदूपणा हा पर्याय मान्य केला. सावरकरांची हिंदुत्वाची भूमिकाच मुळात धर्मनिरपेक्ष होती हे यावरून आपल्या लक्षात येईल. पण सर्वधर्म समभावाचा स्वीकार करणं म्हणजे आपल्या धर्माप्रती अभिमान किंवा प्रेमाचा त्याग करणं हे सावरकरांना मान्य नव्हतं. सर्वधर्म समभावाच्या पायावर आधारलेलं सावरकरांचं हे हिंदुत्व आजही आपल्या देशासाठी नितांत आवश्यक आहे. या सगळ्याबरोबरच सावरकर एक द्रष्टे राजकीय विचारवंत होते. त्यांनी देशाच्या संदर्भात वेळोवेळी जे विचार मांडले ते प्रत्यक्षात उतरले आणि ज्यावेळी त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष झालं त्यावेळी आपल्या देशाचं नुकसान झालं, याला इतिहास साक्ष. शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते. राष्ट्राला शस्त्रास्त्र संपन्न आणि बलसंपन्न करण्याकडे सावरकरांचा कल होता. त्यासाठी ते कायम आग्रही राहिले. जर राष्ट्र शस्त्र सुरक्षित असेल तरच संस्कृतीचा आणि शास्त्रांचा विचार केला जाऊ शकतो, याची त्यांना पूर्ण कल्पना होती. चीनच्या संभाव्य आक्रमणाची तब्बल 6 वर्ष आधी पुण्यातल्या जाहीर व्याख्यानामध्ये सावरकरांनी कल्पना दिली होती. पण दुर्दैवाने सरकारने सावरकरांचं हे बोलणं मनावर घेतलं नाही आणि नंतर 1962 मध्ये सावरकरांची भीती खरी ठरली आणि चीनने भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी ते आक्रमण परतून लावण्यात भारत अपयशी ठरला. पण जर सावरकरांनी सांगितलेलं बोलणं गांभीर्याने घेऊन वेळीच योग्य पावलं उचलले गेले असते तर कदाचित चित्र वेगळं असतं. 1956 मध्ये जयपूरला झालेल्या जाहीर भाषणात सावरकरांनी सांगितलं की भविष्यात जर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं तर सगळी इस्लाम राष्ट्र भारताच्या विरोधात आणि पाकिस्तानच्या बाजूने उभी राहतील आणि त्यावेळेला त्यांचा शत्रू असणारा इस्रायल हा एकटा आपल्या बाजूने उभा असेल, तो एकटा आपला मित्र असेल. त्यामुळे इस्रायलला निस्संदेह पाठिंबा द्या असं सावरकरांचं सांगणं होतं. पण भारताने इस्रायलला पाठिंबा दिला नाही. पुढे 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं. तेव्हा भारत फटकून वागला तरी सुद्धा इस्रायल भारताच्या बाजूने उभा होता आणि त्यावेळी सावरकरांची भूमिका सगळ्यांच्या लक्षात आली. 50 वर्षांची 2 काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी सावरकरांनी जेव्हा अंदमानला प्रयाण केलं तेव्हा अंदमानात पाऊल ठेवता क्षणी सावरकरांच्या मनात पहिला विचार हा आला की अंदमान आणि निकोबार ही भारताच्या सागरिक शक्तीची केंद्र बनली पाहिजेत. पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून येणारी सामुद्रिक आक्रमणं जर थोपवायची असतील तर अंदमान निकोबार बेटांवर संपन्न नाविक तळ उभारले गेले पाहिजेत. सावरकरांची सूचना लक्षात घेऊन ठोस प्रयत्न केले गेले नाहीत आणि नंतरच्या काळात इंडोनेशिया आणि म्यानमार यांच्याकडून काही बेटांवर घुसखोरी झाल्यानंतर सावरकरांच्या भूमिकेतलं तथ्य पुन्हा एकदा उमगलं आणि आता अंदमान निकोबार बेटांवर भारताचे सैनिकी तळ उभे करण्यात आले. हे सगळे प्रसंग, या सगळ्या गोष्टी सावरकरांच्या द्रष्टेपणाची साक्ष देतात.
सावरकरांचं व्यक्तिमत्व केवळ अष्टपैलूच नव्हतं, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाला असंख्य आयाम होते. असंख्य गुण त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये एकत्रित झालेले होते. आणि केवळ आपल्या मातृभूमीसाठी सावरकरांनी हे सगळे गुण आपल्यामध्ये अंगीकारले होते, विकसित केले होते. याबद्दल स्वतः सावरकर म्हणतात, गुणसुमने मी वेची अली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. आपल्या मातृभूमीसाठी सावरकरांनी प्रयत्नपूर्वक आपलं हे व्यक्तित्व घडवलेलं होतं. एकाच व्यक्तीच्या ठाई इतके गुण एकत्रित झालेले क्वचितच पाहायला मिळतात आणि म्हणून त्याविषयी आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कोकणचे माजी खासदार नाथ पै हे सावरकरांना सहस्त्रपैलू असं यथार्थ संबोधायचे. अशा या सहस्त्रपैलू सावरकरांविषयी सुधीर फडके म्हणाले होते, असा क्रांतिकारक, असा महाकवी, श्रेष्ठ रसिक, असा सम्राट सदृश्य या देशाचा अनभिषिक्त राजा, हिंदू हृदयांचा स्वामी या भूमीवरून चालताना पुन्हा दिसायचा नाही. सावरकर प्रत्यक्ष शरीर रूपाने या भूमीवरून चालताना आपल्याला पुन्हा दिसले नाहीत, तरी सुद्धा हृदयात देशप्रेम धारण करून मातृभूमीच्या उत्कर्षासाठी या भूमीवरून चालणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी ते आजही खंबीरपणे उभे आहेत. सावरकरांची ही प्रेरणा आपल्या मनामध्ये नित्य जागृत राहो आणि त्या प्रेरणेच्या आधारावर आपल्याकडूनही देशसेवेचं एखादं छोटंसं कार्य घडो, एवढाच आशीर्वाद सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण मागूया, त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि थांबू. धन्यवाद.